मित्रांनो, मी प्रथमेश नारनोरे आणि हा माझा पहिला व्लॉग आणि पहिला व्हिडिओ. तर मी आता आलो होतो वावरात, तर तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. तर आत्ताच मामानी जोडीनं वखरला आहे इथं, आणि हे मामाचे मुलं दोघंजणं. आणि हा इथं कांद्याचा रोप लावला आहे, म्हणजे कांद्याची चोप. आणि इकडे आहे लसण, पाहू शकता असं काही आहे आमचं लसण. मध्ये सांबार लावला आहे. आणि तिकडे आहे पराठी, ते झाली आहे पूर्ण काढून, फक्त आखरी तोडा काढायचा आहे. चला रे, आता आपण जाऊन तिकडे. मामा अजून आई बसली आहे तिकडे, तर जाऊ कुठून रे. चला हाय मन मामा. काय करताय मामा? कुणासाठी? ढोरासाठी चारा लावलाय मामाने इथं. आताच मामाने तिकडच्या वखरला आहे आणि इकडे आला. तर मित्रांनो, आम्ही आता मी दाखवतो तुम्हाला आमच्या वावरात काय काय आहे. तर हा इकडे आहे वटाणा, हाही मामाच्याच वावर आहे. हे आहे तुरी, इकडे आहे चना. आणि हा आमच्या वावरात आंब्याची झाडी आहे केवढा मोठा. इथं आहे विहीर. विहिरीचा सध्या तर वापर आहे नाही, पण कारण की आमच्या शेतात आहे बोरवेल. तर आता जाऊन आपण दुसऱ्या आपल्या आजीकडे जाऊन. आजी काय करता आहे इकडे, आहे का नाही तर माहीत नाही मित्रांनो. तर दाखवतो आता का कुठं आहे. तर आई, हे आई, आई, इथं फवारा दिसत आहे. फवारणी कोण मारत आहे इथं माहीत नाही. हा आहे दुसऱ्या मामाच्या वावर. इथंही आहे लसण लावला आहे. लसण आहे, कांद्याची चोप आहे इथंही. आणि हा इकडे बघा, हा आहे कांद्याची लावण केली आहे. ह्याच्यातून मग निघेल कांदा, असं काही आहे इथं. आणि इकडे आहे गोबी, इकडे गोबी लावली आहे. काय रे इथं काय लावलं आहे? इथं मेथी टाकली आहे. आणि हे तुरी आणि रोड इथून जवळच आहे, लागूनच आहे, रोड टच वावर आहे. आजी काही भेटली नाही, तर चालून आपण वापस तिकडे. आता आमच्या वावरात आले आहेत बंदर. हे काय, हे भाई एवढे सारे बंदर आले आहेत. हे वरचं पाय वरती ते झाडा तिथून घुसव तिथून. तिथंच आहे पाय ना. हो, उतर उतर उतर. हाय, तेव्हा ती लक्षच नाही याच्याकडे बंद आहे. पुष्कळ खाल्ल्या शेंगा. तर मित्रांनो, आता बंदर गेले आहेत. मी हाकललो घेऊन, नाही गेले म्हणताय बंदर. तो बाय वर पा, त्याचा घुसा काळी घुसा वर पाना तो का शेंडीवर. उतर उतर उतर. तिकडून जा ना, समोरून जा. ऐकून होतं
तर हे एवढे लोक गाईसाठी गवत घेऊन जात आहेत. हा मामा मित्रांनो, आता मी आलो होतो मामासोबत दूध काढायसाठी. आता मामा वासरू सोडत आहे तिकडे गायजवळ. पहिले मामा सोडल, मग हा दूध पिईल, मग आम्हाला दूध काढायचं आहे. कोण मामा सुटत नाही का? उठ. बिमार की पडते का एवढ्या दूध पिला? हा फुगारा धरते, कोण धरते, फुगारा पकडते, डांबरात धरते. जसं आपल्याला माणसाला होते ॲसिडिटी. तर मित्रांनो, आता बासरानं दूध पिला आहे थोडसा. आता मामा मी दूध काढत आहोत. टाकायचं तेल आहे एरंडी. हा, एरंडीचं तेल अरे इथं लावायचा आणि दूध काढायचं. लवकर निघते का? हात घसरते. किती लिटर देते हे दूध काय? दोघाचाही मिळून किती होते? 9 लिटर. ते नाही देत. त्या झाला का वासरू मोठा? नाही, तिचा मेला आहे? लोक नाही देत. कसा कसा मेला? दूधच नाही टाकत ना. कधी मेला का? जन्मताच मेला. मित्रांनो, या गाईचा वासरू मेला आहे, कारण जन्मल्याबरोबर. किती वेळाने मेला मामा जन्मल्यावर? 2 महिन्याने मेला, कारण तो दूध पित नव्हता. हा, 2 दिवसांना मेला तो. दूध नाही पित होता म्हणून. आपली बोंबली राहिली ना, हा, त्यातून तिचा बोंब निघला. हो का? हा काय ढेव आहे का? दूध जास्त देते काय ना? हा, का वासरू चांगला होता? तर मित्रांनो, आजचा माझा पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.